नमस्कार मंडळी, मी दीपाली आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण बघू शकता आमच्या घरातील घट कसा आला आहे ते। घटासमोर मूर्ती आहे। आम्ही अशा प्रकारे घट घातलो आहोत आणि घट घालून त्यापुढे आई साहेबांची मूर्ती असं ठेवलो आहोत, तुळजाभवानी मातेची। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आम्ही घट घातलो आहोत आणि अशा प्रकारे आमचं घट आलेलं आहे। मूर्ती बघा किती छान आहे, सुंदर कलाकृतीने छान असं मूर्ती आहे आणि अशा प्रकारे आमचं घट आलेलं आहे। अशा प्रकारे डेकोरेशन पण केलेलं आहे घटस्थापना करताना। ही आडणी आहे, आडणीवर लाईट ते सोडलेलं आहे, माळ लावलेली आहे फुलाची। आणि ही मूर्ती अशी खास मी घट घालण्यासाठी घेतलेली होते 2 वर्षाखाली। खूप छान वाटते मूर्ती घरामध्ये असली तर। अशा प्रकारे मी पूजा करून घेतलेली आहे। एक साइडने मूर्ती किती छान दिसायला लागलेली बघू शकता तुम्ही। अक्षरशः देवीची तर प्रकट झाली आहे की काय असं मूर्ती दिसायला लागलेली आहे। आणि पारिजातकाच्या फुलाने असं समोर डेकोरेशन केलेलं आहे, फुलं मांडण्यात आलेली आहे। पारिजातक हे फूल स्वर्गातलं आहे, खूप छान आहे। देवाला वाहिलं तर हे फूल, एक फूल जरी वाहिलं तर 1 तोळा सोनं वाहिल्यासारखं आहे असं म्हणतात। आणि घट पण छान असं आलेलं आहे, मोड आलेले आहेत। आता 2-3 दिवसात मोठं होईल हे। तुमच्याकडे पारिजातकाची फुलं असेल तर नक्कीच देवाला वाहा, कारण खूप पारिजात। तर घटस्थापना कशा प्रकारे झालेली आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा। धन्यवाद।